हॅलो, एक लंबर आणि सगळं वाजलं होतं तेवढं सगळं वाजलं. लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे, कारण उद्या काम नंतर जायवा. शनिवार असते वेगळी गोष्ट. पहिला नमस्कार करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू राजाचा तवसर लावित राहा, मी आपला बोलत राहतो. विषय काय? हा काय नाही विषय, काय काय नाही. मंडळी, सोन्याचे दिवस काय म्हणतात लोककलेला? सोन्याचे दिवस काय म्हटलं जातं? त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची वारी. त्याचं कारण
गुरुवारी वारी झाली, संध्याकाळी साहित्य संघात, शुक्रवारी झाली, काल संध्याकाळी इथंच झाली, काल सकाळी पण इथंच हाऊसफुल, आजचा पण हाऊसफुल, तुमचं पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितले तर 50% ह्या लोककलेची. आज वाढ वडिलाला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्तितुरा सादर नाही करू शकत, पण बिघडवू तर नाही शकत. बुवानी पण अप्रतिम बारीक केली आहे. तुम्हाला सर्वांना जो आपला फाटका बाप होता, आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले की त्यांना कुठला दिवस नाही, वर्षाचे 12 महिने त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत, मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असा लागतो, तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. दादा अजून जरा येऊन द्या, आउटपुट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिल्ला माफ मानणार आहे. म्हणजे तुझ्याच मुळ पेटते चूल, नाही कष्टाला अंत. तुझ्याच मुळ पेटते चूल, नाही कष्टास अंत. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाप ज्याने, पाहिला देव त्याने. जाणीला बाप ज्याने, पाहिला देव त्याने. नांगर जोडे हे कुळ खोडे, करार भुईशी केला. कोरडौर करून घोर, जलम त्याचा गेला. सुखा हवैशात ओला पोषक, आखाडी घामाचा ठोंबा. त्या घामावर उभी जिवंत, हिरव्या भाताची लोंब. कधी हे सरतील पांगय फिरतील, मनाशी एकच खंत. कधी हे सरतील पांगय फिरतील, मनाशी एकच खंत. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाबा ज्याने, पाहिला देव त्याने. तो आपला बाप सगळ्यात श्रीमंत या जगात, अदानीपेक्षा श्रीमंत आमच्यासाठी. अरे टायराच्या वाहना घालून ज्यानं आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली, त्याला काय श्रीमंत बाप असेल. आणि त्याची आपण पोर एसी हॉल मध्ये बसलोय, 200-250 तिकीट काढलेलं आहे. आणि तो तिकडा दररोज फोन करून म्हणतोय, बाबा बरा आहे ना, कोणाच्या आल्यात नाही घ्यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही, गाडी घोड्यातनं सांभाळून राहा. तुम्ही सगळीजण त्याच्यासाठी संपत्ती आहे. आणि स्वतःला जपायचं, तुम्ही स्वतःला जपायचं, कुणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला करा सुरुवात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता एक शारदा माता, अखंड महाराष्ट्राचा अर्धदैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला आणि थोर प्रबोधन दिलं, त्या विचारांचे पायी आदरणीय शाहू फुले आणि आंबेडकर, मल्हार होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळू मामा, माझी आई नवलाई, आई विठ्ठलाई, आई मुंबादेवी, नटेश्वर, रंगदेवता, धनीदेव होळकर, सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, दिग्विजय डेरे कीबोर्डला आहेत, सुरत मांजरेकर बेंजोला आहे आणि विशाल करंबळे आमचे ऑक्टोपॅडला म्हणजे गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहेत. आणि साऊंडला सालाबाद परंपरेनं राजवता पड्याळ, लव यू. आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पन्हाळच्या गावाची जय बजरंगबली नाच मंडळ
पाटील यांच्यासोबत तुमच्या चरणाची धूळ मस्तकाला कार्यक्रमाला सुरुवात केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पाळता होणार आहे, पण घ्या सांभाळून. त्याच्यातनं आपण फुकट घेऊया, टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स यांनी थप्पाच मारलेला आहे हाऊसफुलचा. त्याने रजिस्ट्रेशनच करून ठेवलंय, कॉपीराईट घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबर्सचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावल साहेब आणि अनिल गराटे माऊली आणि बाकीचे सगळे वांडर्स यांना आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी संतोष कनेरे भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत. रुपेश गोरे माऊली, हा एक माणूस असा आहे ना आमचा ना त्यांचा, मला काही कळतच नाही. वरेनो तुम्ही आलाव खडत ना, थँक्यू सो मच. शशिकांत मांडवे, शाहीर सुशांत गराटे, आमचा तुऱ्याचा बुलंद आवाज. त्याच्यानंतर समीर बेर्डे आहेत, तेवढ्यातले जयेश आमटे आहेत, सागर पंचाळ आहेत, राजेश शिबे आमचे बंधू आहेत, निखिल गुरव आहेत, माझा दिग्या भोवड आहे, शाहीर संतोष कोलापटे, अनिल उजाळ, ग्रंथोपासक संदीपजी सावंत, शाहीर किरण गुरव, राधा वेलवळकर ताई, शाहीर अंकुश गुरव यांची आमची पोचरीतून मंडळी आलेली आहे. शशिकांत मांडवे आणि आमचा घराण्याचा आधारस्तंभ शाहीर तुषार पंधरे, नामवंत मंडळी आले. सर्वांना मानाचा मुद्रा. आणि आता राहिलं आमचं सप्तस्वरांचं राजेश निकम माऊली. मला काय काय बोललं, विकासजी लांबोरे मध्ये बोललो, एवढं कधी बसलं. पण ठीक आहे, गॉड आहे, गॉड आहे. घरात तसं काय कोणी विचारित नाही मला, हेच कोण ना कोण विचारतं, आपलं बरं वाटतं म्हणून आपलं वाऱ्या गायच्या. मोठे मोठं गार केलं म्हणतात, गंमत मध्ये लांब. काय आमचं राजेश बुवा उभं जास्त किंमत मध्ये. बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला? जास्त किंमत मध्ये किती लागली? ₹1.25 की ₹1.5? जास्त म्हणतात, जास्त किंमत मध्ये. गावास ना आलेत ना, वडापाव खाऊन आले. बुवानो मानाचा मुजरा, आमच्या विजय बुवाना मानाचा मुजरा. सगळ्यांना मुजरा झालेला आहे. आणि आता सुरुवात. यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे? अरे राग मला लय येतो, वेगळा काय येतो. अरे लाल लाल कलरची वांगडी हा येतो, हा एक येतो. अरे मोठे मोठे घार गेले गंमत मध्ये, म्हणजे रामोरा हिम्मत मध्ये हा एक राग येतो. आणि तू नती तो तारो फोटो पंचाल से, तू नती तो तारो फोटो पंचाल से, तूने फोटो ना दी तो फोटो कॉपी पंचाल से. हा एक राग येतो. अरे किती राग देऊ, सामने आ जाओ, किती राग येतो बघा. याला वाढ वडील आपला लंगोटी लावून त्यानं पैरेपान केलं, संध्याकाळी नाच केला, प्रश्न उत्तर फोडली, साकी बोलला, छंद बोलला, इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं, पद आलं. अरे हा कलगी तुरा सरे ग ह्या काय आमचा? अरे शक्ती तुला ह्या आहे. मग बुवानी एकदा यावं, मी जो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवावा. बुवानू आम्ही काय लता मंगेशकरचं काय भातचं आहेत काय? अरे जेवढा जमता तेवढा करायचं ना माऊली. मग आता मला व्हायचं, मी कधी शिखर कोणी स्वतःला म्हटलेलंच नाही. कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे. तुम्ही बॉलिंग करून दाखवा, नाही छक्का मारा तर बघित राहा. मग मला लिहता येतं यार. आणि मी काय म्हणतो, मी लय वाईट गातो काय हो? व्हायचं येतं हो. गाडी मिलियन मध्ये गेली, 10-15 मजाक मध्ये. सुरुवात करा हवी. किती उरलं? अरे तू संपलं चल द्या काय तर. सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरु
मोक्षमूलम सद्गुरु कृपा गुराकडे गेलो होतो आणि चुकून असं काय ते केलं आणि बनला आलाप माझा स्वतःचाच बनला एवढा चुकून झालेला आलाप. बुवा आहे ना बरं उगत कशा माझ्या कडी जाता बरं. बुवांचा 1857 पासून एकच आलाप आहे बुवांचा धन आहे म्हणे. बुवाने काय म्हणजे किती राग बुवाने मारला असं. उद्या तर आमचं राहुल देशपांडेच्या बाजूला बुवांना बसवा लागणार आहे. बुवांचा शक्यतो झाला आता. स्तवन छान गालेलं आहे मुंबादेवरती बुवानी. एक नंबर गण पण भारी गालेला आहे आपलं स्तवन. आज इथं एसीत बसलेलं आहे. उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेट मध्ये जाणार इन शर्ट करून एसी मध्ये बसणार. कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप वरती इंटरनेटशी जोडून मीटिंग वर्क फ्रॉम होम कुणाचा असेल, मार्केटिंग मॅनेजर असेल, कोणी इंजिनियर असेल, वकील असेल. गावासनं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केलेली. गुढीला गावात गेला, राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजस गावाला गेला. परंपरा जपणारा दुवा असलेली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखीन ती गावची पांढर. तिच्या चरणाची धूळ मस्तकावर टाकतो. तुम्ही प्रत्येकाने आपले गावदेवीचं गावदेवाचं स्मरण करायचं आहे. मी स्तवन गातोय. देव काळी चार गाव देवाशी माझं, गाव देवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गाव देवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावी मंदिर निरंजन, गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. अरे गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. गाव देवाशी माझं, गाव देवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गाव देवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. त्या मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. माझा अवघा विश्वास माझ्या गाव पांढरीवर, माझ्या गाव पांढरीवर, माझ्या गाव पांढरीवर. त्यागलेली सणा अंगावरच्या बैरीवर, अंगावरच्या बैरीवर, अंगावरच्या बैरीवर, अंगावरच्या बैरीवर. बसो कामात व्यापात नाव सदैव तुझं मुखात. आलो कामात व्यापात नाव सदैव माझ्या मुखात. गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. 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 काय सांगू नवलाई माझ्या गावाचं हे ऋण, माझ्या गावाचं हे ऋण, माझ्या गावाचं हे ऋण. दिलं थंडीत पांघरुण आणि सुखाचं अंतरुण, आणि सुखाचं अंतरुण, आणि सुखाचं अंतरुण.
मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गाव देवाशी माझं गाव देवाशी माझं कसं सांगू अनोखनाथ गाव देवाशी माझं कसं सांगू अनोखनाथ गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासवाडीचा अखंड बाबुरंगले घराण्याचा बोल शंकर नारायण गुरव पवन विशाल गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा धन्यवाद. प्रियांशी चेतन मांडवकर राजापूर शाहीर विकास लंबोरे यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि वेदांत नात्रेसाठी आमच्या छोट्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद ताईसाहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी शंभूराजू घराण्यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य कैलासवासी तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य वस्ता श्री काशीराम बुवा लाखंड अरे वा लाखंड बुवा आले व लाखंड परिवार हे कार्यक्रमाला हजर आहेत. शाहीर मानाचा मुजरा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेला आहे. धन्यवाद. गाव माहू तांबेडकरवाडी तालुका मंडणगड यांच्याकडून आमच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कुमार सूरज संदीप रहाटे यांच्याकडून बुवांसाठी तुऱ्याचा सजलाय साज ही फरमाईश गावातला माणूस विवलीकर. थँक्यू सो मच. बुवा तुमचा गण भारी आहे. अहो थोडंसं बोलून दाखवलं इतना तकलीफ यार तुमको होत आहे म्हणजे मी काहीच बोलायचं नाही काय सिंगल बारी करू काय जे वाटलं ते बोललं. बुवा तुम्ही सगळं आला 1857 एकच मारता बुवा आणि तरी पण तुम्ही मला सांगता यार रागात या बुवा तुमचं ना मी घर उन्हात बांधीन सांगून पहिलं आपण कुठं लग्नाला गेलो आणि कुणाच्या त्या भराड्याने कधी कळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो मग आपण मला जाता त्याचं उन्हात घर बांधूया आपल्याला लय भारी वाटायचं आणि नंतर कळलं फसवलं आले सगळ्यांना. हे घ्यायचं काय तुऱ्याचा सजला सर झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण अरे झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण साज संगीत बाज रंगीत आलं वरून मन अरे माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण
पावसासाठी विनवणी केली आहे, चांगला विषय. पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा. आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल. तुम्ही असं मध्ये मध्ये येत जावा. तर सांगतो 2 मिनिटं. तर बुवा पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे. बुवा वारा ऑलरेडी आहे. आम्ही घेतो काय मग नाकातनं काय घेतो आम्ही? श्वासच घेतो ना. बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव. आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो. बुवा मरून दे म्हणून मी काय बोलतच नाही. तेव्हा पैसे द्यायचे काय एकच ध्यान आमचं जीवन ध्यान. आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत नाही. बाबल्या बाई यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बरं झिमन बोल नाही की मलाच ना. ओके. तर बुवा म्हणतात गणपती बाप्पा पाऊस वारा पाठव. पाऊस पाठव. वारा ऑलरेडी आहे. जास्त नको घरावरची कौलं बिलं जायची बाकी काय नाही. तर बुवा ही चूक नाही आहे. चुकलं तर आय माय सॉरी बाबा. उगत आता माझं झालंय मारहाण रे. बोललं तर ह्याला राग येतो. एक तर आमच्या आयोजकांनी दिला टाइम कमी. गवळ्यानो माझा गवळी दादा मला हे असल्या सगळं आठवतं. मला हाच राग येतो. तर माझा गण बुवा बघा गण छान आहे. आदिमाया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ, शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ. हा भेद व काय विषय आणलाय बघा. माझं एक गाणं आहे. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन. घरात आली पोरगी जन्माला आली. नाल्या दिवसाची बाई झाली. 7व्या महिन्यात वडभरणी केली. कुणी पेढा काढला, कुणी बर्फी काढली. डिलिव्हरी झाली. लक्षात आलं पोरगी झाली. फक्त दोघं खुश, आई आणि बाबा. बाकी होय काय ओके ओके अभिनंदन असं करतात. पोरगी झाली, वर्षाची झाली. पायात पैंजण, खड्याचं केला गोकुळ. घराचं झालं गोकुळ. पोरगी गेली शाळेत. बापसाचा काळीज वाघासारखा. पोरगी हळूहळू आली वयात. बापसाच्या काळजात चर्रकन झाला. अरे आई बाहेरचं जग चांगलं नाही ना. आणि मग ती पोरगी तिचं शिसू आंबट काढलं, त्या बापसानं काढलं. आणि मग होतं लग्न. आपलं सोन्यासारखी पोरगी कुणाच्या तरी पदरात अशी दिली जाते. नुसती अशीच नाही, त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना. एवढी श्रीमंती वाडवडानं आमच्या पाठवून दिली ती. काही 5 नाव आहे स्केल यू नो मिस्टर डेरे. You know, actually I am in skill, but they have some problems. Not science. वो इंग्लिश बोला बघू जरा. इंग्लिश बोलावा माझ्यावर. हा मला हा राग येतो. मग आता बोला मग हा राग करून टाका बोला. गावठी माणसाला तुम्ही राग कसला म्हणता? या 25 बाऱ्यामध्ये राग येतात म्हणून लागल्या माझ्या. शक्तिपुराच्या इतिहासातल्या सगळ्यात बाऱ्या मुंबईला लागल्या 25. माझ्याकडे आयोजकांना काय बुवा जरा सारे गम करून दाखवा, यमन मारून दाखवा तरच बारी फिक्स करतो. अहो कुणी काय नाही विचारलं. तुम्ही फक्त या. मी आलो. नॉनसेन्स. इंग्लिश बोलू जरा इंग्लिश. हे जर रात काढेल मी ह्याच्यात. आम्ही गिव्ह मी ब्लॅक आईज प्लीज. वाजवा लेख तुळस वंदना. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन. लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. कलकीवात समयीची तू राधू पारतीचा. विजय बुवा लक्ष द्या. कलकीवात समयीची तू राधू पारतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा.
गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा करुण सुचिर भूतांगोळी कलगी उंदळे कंदा डोळी पुरा अबीर गुलाल होतो कलगीदाराची रांगोळी कलगीधाराची रांगोळी कलगीधाराची रांगोळी थोडा प्रकाशमय तो दिवा तो दाखला हो कीर्तीचा थोडा प्रकाशमय तो दिवा दाखला हो कीर्तीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा एक कडवा एक मोकळा एक अंतरा बुवा त्याच्या पुढे अजून आहे कलगी काकड हिरवी गार तुराची बूड रुबाबदार झाली सेवा मानून गोड हेच भक्तीच या सार कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा कलगी वाट समयीची दूर धूप आरतीचा कलगी वाट समयीची दूर धूप आरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा 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 या ठिकाणी शाहीर आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ तो ब्रह्माश्रेष्ठ आत्माश्रेष्ठ या ठिकाणी मी दोघांची म्हणजे या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय आतला आत्माराम आपण त्याला सोल म्हणतो आणि ही बॉडी ही शरीर ही माया ही शक्ती आता जर आत्माराम सोडून गेला तुरेवाला सोडून गेला शक्तीला विचारतोय कोण आणि ह्या आत्मारामच्या भोवती ही जर शक्ती हे शरीर जर सोडून गेलं तर ते आत्म्याला विचारतोय कोण म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे त्याच्यानंतर बुवांची आली गवळण बुवा म्हणतात बरोबर हाय काळा पण म्हणतात दिलवाला यू आर राईट यू आर करेक्ट यू आर करेक्ट नाव यू आर नॉट नॉन सायन्स नाव यू आर करेक्ट बरोबर ओळखला तुम्ही मी असाच आहे जशी माझी आधी माहिती जाईल तसा मी मागण्या जातो तरच म्हणतो अरे लाल लाल कलरची वांगडी एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता अरे लय गुणाचा आहे पण तुझ्यावर माझं प्रेम आहे पण बाजूवाली आहेत ना काय काय माझी दुसरी आहेत जे सिनियर आहेत राधा ती पण माझीच आहे पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ना ती गडबड करते बोवा एक साथ नमस्ते मला सगळं समजते बुवांचं घर बांधूया उन्हात मला म्हणतात लांब काय राजेश बुवा खडा की जास्त किंमत मध्ये अरे बैल काय आणलाय काय जास्त किमतीचा काय गाय इकायला आले जास्त किमतीची या बाजार वाटतो बैलांचा बुवा अगं ये मन काळी 5 आय वॉन्ट ब्लॅक 5 आला फरक आला खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच हे 25 नंतर एकत्र तुझं नाव काय एक नंबर कॉन्फिडन्स बघा अग ये मंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं नाही थाट माट करून मथुरेच्या बाजारीला चाललेले आहे पण मी नमा नका ना भया नको तुमच्या पाया माझ्या जो अंगात भरतात आणि माझ्या नंतर अहो घरात बसून लगेच मग कमेंट या शक्तित्राचा वाटोळ केलाय यायला
4 वर्षात 4 प्रश्न फोडले, 4 वर्षात 8 प्रश्न फोडले, तर नाही कोण म्हणी. या बायकांचा बाजार बंद केला तर कोण म्हणत नाही. अरे हाऊसफुल बोर्ड काय माझ्यामुळे एकट्यामुळे आमच्या बुवांमुळे पण आहेत, ह्या कोण म्हणत नाही. आज कलगीतुऱ्याकडे परत प्रेक्षक आले, ह्या कोण म्हणत नाही. नको नको नको, आयुष्य मी आहे तुमच्या बुवा. बुवा मला काय याच्यावर बोलायचं नाही, प्लीज प्लीज राजूबाई. राजेश कदम, राजेश कदम, राजेश कदम, माझ्या आवडीचा शक्तिवाला, माझ्या दिवाचा शक्तिवाला. आज त्यांच्यासमोर आज युनिव्हर्सिटी आयोजित केलेला हा कलगीतुरा हाऊसफुलच्या शोमध्ये सादर करताना माझी पवित्र कलगीतुरा, माझी पवित्र कलगीतुरा. ही जर माझी माय असेल तर नमन माझी मावशी आहे, आणि त्या जर इथे एकत्र नांदत असतील तर प्रॉब्लेम कसला, प्रॉब्लेम कसला. ए पोरेनो, हे ऐका तरी. हो किती मिनिटं आहेत माझ्याकडं सोपली. हा किती मिनिटं आहेत. घड्याळ सगळी बंद करून ठेवा, पोना सांगायचा नाही. बरं नमान सगळ्यांनी केला ना भाऊ. आमचं घराटे बुवा पण आलाय, त्याने पण केला नाही. राजेश बुवानी पण केला नाही. एकदा शपथ द्यावा, शपथ आई शपथ करा. आमचं ऋषी बुवानी केलं, आमचं झिमन बुवानी केलं, आमच्या संजय जोशी बुवानी केला, आमच्या सचिन धुमक बुवानी केला. प्रॉब्लेम सिर्फ मेरे को आहे. याला काय अर्थ राव यार, तुमच्यातच आहे ना यार. मी हे पण सगळं बघतो ना यार. गणित बघा ना माझे, परमार्थाचे आहेत, आत्मारामाचे गण आहेत. मी अभ्यास करतो व्हायचा व्हायचा. हे पण बघा ना यार. एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं पोट ठेवून राहता. बुवा एक शास्त्र वाचते. तिवरे मेडेगावचे सदाशिव गोरिले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरिले आता आले होते. 211 रुपये. प्रशांत जोगळे 100 रुपये गणासाठी, थँक्यू सो मच. साई रत्न भजन मंडळ वडाळा यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे यांच्यासाठी 200 रुपये. यांना देऊ नका ते पैसे, मला द्या. अभिजित चौगले 201 रुपये. बुवा नमन झालं पाहिजे. मी काय नमन करणार नाही बुवा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शंभवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवारी 27 तारखेला आहे. या शनिवारी आहे. आमचा बुवा सोबतच आहे. कृपया यावं सगळ्यांनी. आगय मंदा आगय मंदा बंद कर धंदा, बिनकामाचं उडायचं नाही. अरे किती मिरवल्या शगण्या तरी तुला पाया पडायचं हाय. अरे किती मिरवल्या शगण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. मूळ प्रकृती सांगे सत्वतत्वाचा वाद, तत्वतत्वाचा वाद, तत्वतत्वाचा वाद. केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद. करता काय त्याचा नाद, करता काय त्याचा नाद. पिटून भांड लपून तोंड पोरी तू दडायचं ना. पिटून भांड लपून तोंड पोरी तू दडायचं ना. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. जरा पुरा करू दे.
जे बोललो तुम्ही बोलत ना कमरेच्या खालचा नाही कमरेच्या वरचा नाही, आज तुम्ही बरोबर बोंबिवला खायला, बरोबर बोंबिवर आला तुम्ही. खूप छान गवळ, मला फार आवडली. पण माझ्याकडे ती लेखणी नव्हती म्हणून मला ही बोलावं लागली. बुवा तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे का? थँक्यू. आपली दोस्ती सुंदर आहे. हे असं टोपीत ठेवू नका, लोक म्हणतात करणी करून येतात. नाही शपथ, हे दुसरा मला ठेवतो ना तो येईन त्या टोपी पुडी पुडी. नाही सॉरी नाही, थँक्यू, प्रेमासाठी थँक्यू. तर बुवा संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज याने सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी चोळी साडी चोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं. त्याने संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता, अशी आख्यायिका आहे. बुवा उत्तर आहे, उत्तर देतोय मी. गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्ही म्हणताय ना ते प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचंच ग्रंथ आहे. तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, आपण त्याला ग्रंथ म्हणू, ते देखील उपलब्ध आहे. आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा. माझा प्रश्न तोच आहे की जो नांगरी बळीराजा आहे, आपला शेतकरी आहे, तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी कोयती असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती अरिष्ट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. एक शेवटचं पद घेतो, एका अंतऱ्याचं, एका मुखड्याचं. पौराणिक लक्षात घ्या, थोडंसं बसा, 2 मिनिटात बारी संबोधन. आपण म्हणतो की हे जग असं चाललंय तसं चाललंय, पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू? घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलंय. आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं. आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला, कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला, कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला, एकमेकावर फक्त चिडत, म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो. पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं, पोटात नाही या घ्यायला लागलं, म्हातारीचं कालवा होते, रात्रीची कुठं बाम काय लावील, गरम पाणी काय शेकील, लगेच पोरीला फोन करेल, काय बापूस काय असाच करतो बाई, जरा बघ नाही डॉक्टरकडे ये ना. केअरिंग, काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला, त्याला आपण सोडून गेलं पाहिजे. किती श्रीमंत आहे ना. आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये. प्रॉब्लेम काय माहिती आहे? इगो आला आपल्यामध्ये. आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन, आय एम ऑल्सो अर्निंग वुमन. मी कमवते, मी खाते, मला काय गरज आहे याची. हा जो विचार आला ना, हा इगो आला म्हणते आणि त्याच्यामुळे आलं. पण बायानो जेव्हा पाय दुखायचं सुरू होतील, डायबिटीस सुरू होईल, कमरकडनं या घेतील, बीपीचं होईल काय नो बाई नो, तेव्हा समजेल येडा वाकडा माझा होता, पण माझाच होता. कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल, जसं वय जाईल ना खांदा सटकून जाईल. आपलं ते आपलं आहे, जपाते. एक शेवटचं गाणं म्हणतोय बुवा, मला हा राग येतो. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरावानी. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरावानी. ढोलावरची काठी गात माझ्या गाव देवाची गाडी. ही चाल आहे, माझीच चाल आहे. काय म्हणतोय? नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा आधार. नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा आधार. हेच आयुष्याचे सार, जप सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जप सोन्याचा संसार. नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सत्यशेवटचा आधार. नका समजू ओझे भार, सत्यशेवटचा आधार. हेच आयुष्याचे सार, जप सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जप सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जप सोन्याचा संसार. असे म्हणून माझी 45 मिनिटाची बारी संपवतोय. गोड मानून घ्या. आज जरा पळायचं होतं, कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 45 मिनिटातली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू.